अरे बाबू, खोलीत कोणतरी आहे. कशाला गाव गोळा करते? काय झालं? अरे ह्या खोलीत कोणतरी आहे, तू दरवाजा तोड. अहो आत्या, डॉक्टरांची खोली आहे, डॉक्टरच असणार. बाहेरनं कुलूप लावतो, आत कशाला बसलाय? दाराला कुलूप नाही आहे. कुलूप नाही? खोटं बोलतोस तू. दरवाजा तू तोडतोस का मी तोडू? आजी काय तुम्ही इथे सगळं काय करताय? बाबू, तू पहिला आत चल, त्याच्या खोलीची झडती घेऊ. तुम्ही झडती घ्यायला आलाय म्हणजे तुम्ही मला चोर म्हणताय? मी तुमच्या घरात चोरी करायला शिरलोय असं म्हणणं आहे तुमचं? ठीक आहे, मी अनाथ आहे ना, लहानपणापासून मला सगळे चोर म्हणतायत, आता तुम्ही पण. ठीक आहे, तुम्हाला झडती घ्यायची, या या करा खोलीचे. असं करू नका. नाही, मी चोर आहे ना, तुम्हाला मी चोर वाटतो. बघा याच्यामध्ये, बघा कपाटात काय आहे का, बॅग मध्ये बघा काय आहे का. असं करू नका, आमच्या मनात बी असलं काय नाही. तुम्ही बॅग ठेवा बघू आतमध्ये. नाही, बॅग कशाला ठेवा, बॅग चेक करा तुम्ही, बघा याच्यामध्ये काय आहे का. हे घ्या, तपासा याच्यात सुद्धा. बाबू, तू नको फसूस याला. तो कानाचा हलकट आणि तोंडाचा बोलकट आहे. ह्याच्या खोलीची झडती घे पहिली. तुम्हाला झडती घ्यायची ना सगळी, घ्या. हे बघा, हा हे घ्या, झडती घ्या. त्याशिवाय तुमच्या जीवाला नाही शांती मिळणार. बघा डॉक्टर, आम्हाला पाप करायला नका लावू. हात जोडतो, पाया पडतो मी तुमच्या. मी पडतो बाबू दादा तुमच्या. धन्यवाद, तुम्ही मला माझी लायकी दाखवली. अहो, मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं आणि तुम्ही मला चोर समजताय. खरंच धन्यवाद हा. तुम्ही मला माझी जागा दाखवली. तुम्हाला चेक करायचं ना मंगलताई, तिकडे कपाट आहे, चेक करा त्याच्यात. असं बोलू नका डॉक्टर, सपनात मी आम्ही असा विचार करणार नाही. तुम्हाला चोर समजलो, किडा पडत्याला आम्हाला पाप लागल. तोंड झाडाला आमचं वाटोळ होईल. मेल्यावर कोणी पाणी बी पाजणार नाही. मी तुला पाजल पाणी, पण ह्याच्या खोलीची झडती घ्या आधी. घ्या झडती. आजी तुम्ही झडती घ्या. बाबू दादा सारखा बघा, इथे बघा काय आहे. इथे बघा काय आहे. नाही, गावातल्या लोकांना बोलवा तुम्ही, हा पोलिसांना बोलवा. होऊ दे माझा तमाशा. तुम्ही कशाला बोलवताय? मीच बोलवतो. थांबा. नाही, असं करू नका. बोलू पोलिसांनाच बोलू. आज होऊनच जाऊ दे. आई गप्पस की, डोकं आपटून जीव देऊ मी. हा, पण दुसरं काय येतंय तुला? आपलं नाही घडण शेजाऱ्याचा घड. आत्या, वाईस तोंड बंद करा तुमचं. अहो, आत्यांना घेऊन चला इथनं, चला. सोड मला. इथं कोण लपलंय ते हुडकून काढल्या बिगर मी इथं हलणार नाही. आई, झाला एवढा तमाशा बा झाला. डॉक्टरांसारख्या देव माणसाला त्रास दिला आम्ही. चल बरं. वा रे वा, देव माणूस तोंडात गोड मनात फड. चला आत्या, काय चाललंय तुमचं? चला इथनं. शिव गेला असता माझा भीती नव्हता. नशिबानं मोठं संकट आलं डॉक्टर. अजून संकट टळलं नाहीये. तुझा नवरा माझ्या क्लिनिक मध्ये आला होता.
यांना तुमच्यावर संशय आलाय का डॉक्टर? यांनी पोलीस कंप्लेंट केली तर? मी रात्रीपासून घरी नाहीये म्हणजे केली असणार यांनी पोलीस कंप्लेंट. नाही, तसं असतं तर मी पोलिसांचं नाव काढल्यानंतर तो घाबरला नसता. पण तू लवकर घरी नाही गेलीस तर तो नक्की पोलीस कंप्लेंट करू शकतो. मग मी जाते घरी. ठीक आहे, जा. बाहेर म्हातारी तुझी वाटच बघत बसली असेल. ती विचारेल तुला कुठे होतीस तू. सांग वाड्यातच लपले होते, म्हणजे तुला वाजत गाजत घरी नेऊन सोडेल ती. हेच हवंय ना तुला? जा. मी तुम्हाला त्रास नको म्हणून म्हणाले डॉक्टर. पोलीस जर इथं आले ना तर माझ्यामुळे तुम्ही अडचणीत याल. मला ते नकोय. शांत हो जरा, मी बघतो काय करायचं ते. हॅलो मिस्टर विजय, सापडलं वहिनी? नाही अजून. मी तिच्याच मिसिंगची तक्रार द्यायला पोलिसांकडे चाललोय. पोलिसांकडे जाऊ नका. का? डॉक्टर, माझी बायको सापडत नाहीये. पोलिसांकडे तर जावंच लागणार ना. मिस्टर विजय, मी हे तुमच्याच फायद्यासाठी सांगतोय. तुम्ही तिची इतकी काळजी करता, जरा स्वतःची काळजी करा. नाही, तुमचं एवढं मोठं नाव आहे, पतपेढीचे अध्यक्ष आहात. बाहेर कुठे तुमच्या बायकोबद्दल कळलं तर केवढी बदनामी होईल तुमची. आणि तुम्हाला हेच हवं असेल तर बिंदास पोलीस कंप्लेंट करा. नाही नाही, मी थांबतो आजच्या दिवस. वाट बघतो. थँक्यू डॉक्टर. थँक्यू काय, मित्रासाठी मी एवढं नक्कीच करू शकतो. आणि त्या सापडल्या किंवा घरी आल्या की मला लगेच फोन करून सांगा. हो. काळजी घ्या स्वतःची. ठेवतो. काय म्हणाले ते? आता नाही करणार तो पोलीस कंप्लेंट. मी बघतो तुला इथून कसं बाहेर काढायचं ते. तोपर्यंत तू घरातच बस आणि तू इथे शांत बस. म्हणजे तू आत आहेस याचा कोणाला डाऊट येणार नाही. डॉक्टर साहेबांना घेऊन येतो. अहो थांबा, आपण घरी जाऊया की. असं कसं? डॉक्टर साहेबांनी तुला चेक करू दे, मग घरी जाऊ. कशाला उगीच? हे बघ डॉक्टर आले. अच्छा, या डॉक्टर. कसं काय नाही केलं रे? अहो काय नाही, डोकं दुखत होतं म्हणली म्हणून म्हणलं तुम्हाला भेटायला घेऊन यावं. चेक करा जरा. अहो नाही डॉक्टर, आता माझं डोकं राहिलंय, नाही दुखत. ते तुमची आई घरी असते ना, तिला बघितलं कीच दुखतं. आता सासूबाई समोर नाहीत ना माझ्या, मग राहिलंय माझं डोकं. माझ्या आईला काय वांगाला बोललीस का नाही, एका भुकीतच तुझं थोबाडच फोडून टाकेल. डॉक्टर, मी काय म्हणतो, तुम्ही आता हिला अशा गोळ्या द्या का नाही ज्याच्यामुळं माझी आई घरात असेल का नाही तेव्हा हिचं डोकं दुखणार नाही. आणि जेव्हा नसेल तेव्हा दुखलं पाहिजे. दुखलं म्हणजे दुखलंच पाहिजे. बरं वहिनी, चला चेक करू. हे चल की लवकर. कल लावले डोक्याला, नुसतं डोकं दुखतंय. आता घे गोळ्या. डिंपे, ए डिंपे. काय ग मम्मी? अगं ऐक की, डॉक्टरांच्या खोलीची चावी आणून दे. कशाला? अगं आमच्यामुळे डॉक्टरांनी खोलीतलाही पसारा केला. आवराय पाहिजे. एवढं मोठं भलं माणूस, पण आज आत्यांमुळे शेण खाल्ला आम्ही. ठीक आहे, तू इथंच थांब, मी घेऊन येते चावी. जेवण वगैरे सगळं वेळेवर होतं, मग नाही झालं पाहिजे असं.
दे ती आणून जा. मी 300 रुपयांच्या गोळ्या देतो, त्या घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटतं ना. हे बघा, या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम, 300 रुपये. ठीक आहे डॉक्टर. येऊ का डॉक्टर? चला. एक तर त्या विजयभाईची बायको गावाला झाली, त्याला डोक्याला ताप झालाय आणि तू कलकल लावली, डोकं दुखते. डॉक्टर, मला बी शिकवा ना पेशंट चेक करायला. अगं एवढं सोपं आहे का ते? त्यासाठी अभ्यास करावा लागतो, शिक्षण पूर्ण करावं लागतं, जसं मी केलं. हे असंच नाही जमत कोणालाही. काय शोधताय डॉक्टर? काय नाही ग, इथे कुठेतरी मी चावी ठेवली होती मगाशी, ती सापडत नाहीये. चावी वय तिथे मम्मी मगाशीच घेऊन गेली तुमची खोली साफ करायला. काय? हॅलो रेश्मा, मंगल ते तिकडे त्यात लप कुठेतरी. मंगलताई, त्यांनी मला इथं बघितलं तर. रेश्मा, तू लप कुठेतरी. नरकात मी जागा मिळायची नाही आम्हाला. मंगलताई, हो काय करताय तुम्ही? मला न विचारता माझ्या रूम मध्ये काय करताय? डॉक्टर, आमच्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला. तुमचं समजा सामान इसकटलं होतं म्हणून झाडत होती. मंगलताई, त्याची काही एक गरज नाहीये. हे बघा, तुम्ही आधीच मला चोर म्हणून जो काही त्रास दिला तो खूप झाला. इथून पुढे देऊ नका, जा तुम्ही. डॉक्टर, असं बोलू नका. तुमच्याविषयी आमच्या मनात काय बी वंगाळ नाही. द्या बघू तो झाडू. मी पण मंगलताई, हे बघा, तुम्ही जर का आता या क्षणाला इथून गेला नाही ना तर मी हा वाडा सोडून निघून जाईन. नाही नाही, असं करू नका मंगलताई, डॉक्टर. तुम्ही बाहेर का पडताय? तुम्ही वाडा सोडून कुठं बी जायचं नाही. मी जाते, हे बघा. पण वाडा सोडायचं मनात बी आणू नका. डॉक्टर, काय? ही चप्पल, बायकांची चप्पल तुमच्या खोलीत? अहो, वाडा तुमचा, खोली तुमची, चप्पल तुमच्याच कोणाची तरी असेल. मला एक सांगा, बायकांच्या चप्पला मी कशाला घालेन? ते बी आहेच म्हणा. आमच्या डिंपीचीच असेल. ती सामान आणलं होतं, म्या बघेल म्हणून ही त्याला लपवून ठेवलं असेल. बरं झालं तुम्ही आला. मी तर अडकते, त्यात तुम्हाला पण अडकवले. एकीकडे सरू आजी,
दुसरीकडे वाड्यातली माणसं आणि मार पेशंट इथनं बाहेर कसं पडायचं? मंगल, डॉक्टर जेवले का ग? नाहीतर तुझी वाट बघत बसला असेल त्यो. तू कवा येतच मांडीव बसून घास भरावतोस ते. बारका नाही का त्यो? हाय, तुला नीट बोलायलाच येत नाही का ग? नाहीतर तुला ऐकतच नाही का नीट बोललेलं? साध्या त्या कंपाऊंडरच्या खोलीची झडती घे म्हणलं तर तुझ्याच्यानं झालं नाही. आलाय मोठा. दिदे किती बारीक झालीस ग तू. बर वाईच भाजी खा. तुला खायची असेल तर खा, माझ्या ताटात टाकलंस तर लय मार खाशील. टोन्या, मुकाट्यानं ती भाजी संपव. आजीची भाजी संपली वाटतं. आजी धर भाजी खा. ही घे. टोन्या, तुला खायची नसली ना तर मर जास तिकडं. माझ्या ताटात टाकलंस ना तर बघ मग चवना धावून पोटभर जेव. टोन्या, ती खेळणं बंद कर, मुकाट्यानं जेव. मंगल, मी कामावर जातो. आईकडे ध्यान दे, नाहीतर राज्याला डॉक्टरांच्या खोलीची झडती घ्यायला जाईल. येतो मी. भाऊ दादा कुठे निघाला? काम होय. होय होय. भाज्या, तू इकडं? अहो ते डॉक्टर साहेबांनी फोन करून बोलवून घेतलं म्हणून आलो वाड्यावर. डॉक्टरांनी बोलवलंय? बर बर. अरे मला ड्युटीवर जायला उशीर होते. ये तुम्ही. हा बर. अहो डॉक्टर कुठे आहे तुम्ही? कधीपासून हॉर्न वाजवतोय मी. बरं झालं बजा, तू लवकर आलास. एकदम अर्जंट बोलवून घेतलं. कोणी काय त्रास दिलाय का? तसं सांगा. चिंध्याच करून टाकतो, नाहीतर एका बुकीत टिंगोळच करतो त्याचा. अरे नाही, असं काही झालेलं नाहीये. मला गाडी हवी होती तुझी. गाडी वय घ्या की, तुमचीच आहे. होय डॉक्टर, तुम्ही बी विजयभाऊच्या बायकोला हुडकाय निघाला काय? अरे नाही बजा, इथे मलाच बायको मिळालेली नाहीये तर दुसऱ्यांच्या बायका कशाला शोधत फिरेन मी, नाही का? ते बी आहेच म्हणा. अहो पण समजा गाव हुडकते दिवसभर, म्हणून मला वाटलं की तुम्ही बी मदत करायला निघाला का काय. ज्याने कुणी वहिनीला पोल्या का नाही तो गावला पाहिजे. त्याला का नाही हासाडानं फोडूनच काढेल, नाहीतर डंपरच घालतो त्याच्यावर. डंपर कशाला, मी तर म्हणतो चिंबूनच टाकतो एका बुकीतच. अहो ती विजय भाऊ पायाला बावरा बांधून फिरतात सगळीकडे. बघू वाटत नाही राव त्यांचं तोंड. मी तर त्यांना सांगितलं डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं, त्याशिवाय वहिनी काय गावात नाही. आता ते तिकडेच गेलेत. पोलीस स्टेशनला गेलेत ते? होय, मी पण तिकडेच जाणार होतो. तुमचा फोन आला म्हणून इकडे आलो. अच्छा बरं ठीक आहे. बजा निघ तू, मलाही लांब जायचं तालुक्याला औषध आणायला. अहो जाऊ की मग दोघं संग, चला की. अरे नाही नको बजा, मला उशीर होईल. उगाच तुझा वेळ नको वाया जायला. आहे का, इथं अख्खं आयुष्य वाया गेलं माझं, तेव्हा कुठं टेन्शन घेतलं नाही मी. तुम्ही काय वेळेचं घेऊन बसलाय. चला जाऊन येऊ. कसं आहे, एकाला दोघं संग. हा चला जाऊन येऊ पटकन. हे घे चावी, जा तू एकटाच, मला नको तुझी गाडी. अहो अरे बजा, मी कधीच सांगतोय तुला, माझी बरीचशी कामं, मी जातो एकटा. पण नाही, तू मागे लागलायस. हे बघ, तुला गाडी नसेल द्यायची, नको देऊस, स्पष्ट सांग. मी जातो दुसऱ्याची गाडी घेऊन. अहो डॉक्टर, तुम्हाला मदत म्हणून तुमच्या संग येत होतो मी. तुमच्या पुढे या गाडीची काय किंमत आहे? ठीक आहे चावी. आणि ह्या पुढे असं वांगा काय बोलायचं नाही. नाहीतर असं करता का तुम्ही, यात जाऊन तुमच्या डोळ्यात एकच गाडीवर दगडच घालतो, नाहीतर पेट्रोल टाकून पिटवूनच देतो. पेटवून कशाला, एका बुकीत चिंबूनच टाकतो, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. बरं ठीक आहे, येतो. येतो. गाडीचं काय तुम्ही घेऊन बसलाय डॉक्टर? रेशमाचा नवरा पोलिसांपर्यंत गेलाय. पोलीस इथे पोहोचण्याआधी काहीही करून रेशमाला इथून बाहेर काढावं लागेल.